नमस्कार मंडळी, कसे आहात? तर चला, आज आम्ही काळ्या पट्टीतच म्हणजे काळ्या रानातच धन पेरायला आलो आहे. धन तेवढं राहिलेलं मध्ये काल ते जास्त पाऊस पडला त्याच्यामुळं यायला आलं नाही. मग आज आलो आहे. अथर्वनं धन घेतला आहे. हां, आता पाऊस नाही आला अजून. सकाळपासून एकदाच आलेला, ते पण बारीक झिरमट. अजून तर काय मोठा आलेला नाही. काळ्या रानात धन चांगलं येतात. धन मेथी चांगलं येतात म्हणून ते घेऊन आलो आम्ही आता टाकायला. इथं टाकायला म्हणजे शेतात घालायचं आणि त्याच्यावरनं खुरपं फिरवायचं असते, माती टाकायची असते. तर बसला आल्याबरोबर. वारं खूप सुटलंय. हे बघा, इथं आता धन टाकल्यात. हे आता खुरप्यानं हलवून घ्यायचं म्हणजे याची माती खालीवर होते पुटरीतनं. आणि हे बिया आहे ते धन आहे ते मातीच्या खाली जाते आणि याच्यावर पाऊस पडतो. मग खत टाकलं, याला शेणखत टाकलं. असं माती हलवायचं.
अथर्वला अजून 2-3 दिवस सुट्टी आहे म्हणून त्याला मळ्यातलं कामाला लावाले. चल म्हटलं मळ्याकडे मी आलाय तो धान्य टाकायला लागलाय. मुलांना आत्तापासून शेताची सवय पाहिजे, सगळी कामं आली पाहिजेत. ती आईवडिलांनी म्हणजे आपण शिकवली तर त्यांना येतील. हे हळू जास्त पडालेत बघ, थोडे थोडे टाक. एकदा का त्याचं कॉलेज सुरू झालं की परत त्याला मळ्याला यायला मिळत नाही. रविवारीच सुट्टी असते, रविवारी सुट्टीच्या दिवशी तेवढे येतोय. आधीमध्ये यायला मिळत नाही कारण कॉलेज सुरू झालं की अभ्यास असतोय आणि पावसाळा देखील आहे. पावसात भिजून वगैरे आला केला की तरी पण मळ्याकडे यायला बघत नाही. म्हणून आता सुट्टी आहे म्हणून त्याला मळ्याकडे आणतोय सारखं सारखं. आपण शेतकऱ्यांनीच आपल्या मुलांना शेतातली कामं शिकवायला पाहिजेत. थांब रे थांब. आपण जर त्यांना कामं शिकवली तरच ती पुढच्या पिढीला म्हणजे पुढं ती शेतातली कामं करणार आहेत, नाहीतर का शेतातली ती कामं करणार नाहीत आपण जर नाही शिकवली तर. हे बघा आमचं धन घालून झालंय. आता आभाळ आलंय खूप, पावसाची तयारी चालली आहे. पाऊस येणार आहे आता. काळभोर झालंय आभाळ सगळं, म्हणून आम्ही कडेला बसायला चाललोय. आता छत्री आणल्यात तरी पण राड शेतात राड होते, जायला येत नाही बाजूला. शेतातून जाताना सगळं राड होते म्हणून आत्ताच चाललोय आम्ही. ठेवू काय? हां ठेव ठेव ठेव, टाकायला ते नंतर ते बघून. बघा तर बांधावर पण काळा वर्ण वगैरे घातलाय काल. मोड आलेत बघा किती छान. पक्षी उकरायला लागलेत. 3 दिवस झालं घालून. इथं आम्ही सावळीकर म्हणून अथर्वांना नाव लिहिलंय. बघूया आता वरती येऊस्तोपर्यंत त्याला पक्षी राखतात की नाही ते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.